नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत मित्रांनो, पुरवठा निरीक्षक या पदांसाठी जाहिरात 2023मध्ये प्रसिद्ध झाली होती. जवळपास 500+ जागा होत्या. या पदासाठी तुम्ही अप्लाय केलेला असेल मित्रांनो. पुरवठा निरीक्षक गटक जे की पदवी बेसवरती भरलं जात होतं. याची मित्रांनो ऑफिशियली वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहेत परीक्षेसाठी. तर मित्रांनो, खूप दिवसापासून तुम्ही या परीक्षेची वाट पाहत होतात. तर मित्रांनो, इतर विभागांची देखील जशी वेळापत्रक येतील तशी तुम्हाला माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाईल सर्वात अगोदर. तर बघा, आजच्याच तारखेचं थोड्याच वेळापूर्वी मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवरती ही वेळापत्रक आलेलं आहे. तुम्हाला टेलिग्राम चॅनललाही भेटून जाईल. तर बघा मित्रांनो, काय म्हटलं याच्यामध्ये, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातील घटक संवर्गातील सरळ सेवा पदभरती 2023साठी मित्रांनो 345 पदांकरिता लिपिक आणि मित्रांनो या ठिकाणी पुरवठा निरीक्षक या पदांसाठी 2023ची ही जाहिरात जी आहे ती देण्यात आलेली होती. तर खालीलप्रमाणे त्यांच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. पुरवठा निरीक्षक या पदासाठी मित्रांनो 26 फेब्रुवारी 2023ला 2024मध्ये मित्रांनो 3 सत्र आणि 27 फेब्रुवारीला 3 सत्र, 28 फेब्रुवारीला 3 सत्र अशा परीक्षा घेतल्या जात आहेत. तर 26, 27 आणि 28 तारखेला मित्रांनो या ठिकाणी तुमच्या पुरवठा निरीक्षक या पदाच्या परीक्षा आहेत. 14 फेब्रुवारीपर्यंत मित्रांनो या ठिकाणी तुमचे जिल्हा न्यायालयाचे पेपर देखील चालू आहेत आणि त्याच्यानंतर 26, 27, 28ला पुरवठा निरीक्षकचे पेपर आहेत आणि 29 फेब्रुवारीला अन्न नागरी ग्राहक संरक्षण विभाग जो आहे पुरवठा विभागामधीलच उच्चस्तर लिपिक याच्या देखील एकाच सत्रामध्ये 29 फेब्रुवारीला तुमचा पेपर होणार आहे. तर 4 दिवस पेपर चालणार आहेत मित्रांनो. 10 सत्र याचे या ठिकाणी घेतले जाणार आहेत. आता मित्रांनो, ही 10 सत्रामध्ये परीक्षा आहे टोटल. लिपिकची फक्त एकाच सत्रात परीक्षा आहे. पुरवठा निरीक्षकची मात्र मित्रांनो या ठिकाणी 3-3 सत्र या ठिकाणी घेतले जाणार आहेत. रोज 3 दिवस परीक्षा तुमची चालेल. आता याचं हॉल तिकीट तुम्हाला मित्रांनो कधी भेटेल त्याबद्दल पहा माहिती दिलेली. परीक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्र महापौर.gov.in या वेब संकेतस्थळावर स्वतंत्र लिंकद्वारे परीक्षेपूर्वी 7 दिवस म्हणजे या ठिकाणी मित्रांनो 20-19 तारखेला तुम्हाला हॉल तिकीट जे आहेत याचे फेब्रुवारी महिन्यामध्ये उपलब्ध करून देण्यात येतील तुमच्या प्रोफाईलमध्ये. परीक्षा केंद्र प्रवेश दिलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्रावर ठरवून दिल्याप्रमाणे असेल. विभागाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी सर्व माहिती तुम्हाला घेण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. तर पुरवठा निरीक्षक या पदासाठी मित्रांनो तुमचे परीक्षाची वेळापत्रक जे आहेत प्रसिद्ध झालेली आहेत. त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. सर्व सिलेबस वगैरे मित्रांनो ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत. तरी देखील तुम्ही मित्रांनो या ठिकाणी ही ॲडव्हर्टाईज जी आहे त्याच्यामध्ये देखील पाहू शकता. पुरवठा निरीक्षक पदासाठी काय कामं आणि जबाबदाऱ्या असतात त्याचीही माहिती तुम्हाला या जाहिरातीमध्ये शेवटच्या पेजवरती दिलेली आहे पहा. जसं की रास्त धान्य दुकाने असेल, इतर तपासण्या करणं असेल, वरिष्ठ कार्यालयास अहवाल सादर करणं असेल, शासकीय धान्य गोदामे जी असतील मित्रांनो तिथील तुम्हाला या ठिकाणी फूड इन्स्पेक्टर म्हणून तिथं सर्व काम करायचं असतं. शिधापत्रिकेबद्दल काही तक्रारी असतील तर त्या सोडवाव्या लागतात. सर्व या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पुरवठा निरीक्षक लिपिक तलाठी नंतर मित्रांनो खूप महत्त्वाचं असं हे पद आहे पुरवठा निरीक्षकचं. त्याच पद्धतीने मित्रांनो असणार आहे. तर IBPS कंपनी ही तुमची या ठिकाणी परीक्षा जी आहे ती मित्रांनो घेत आहे. पुरवठा निरीक्षक या पदासाठी IBPS कंपनी पॅटर्ननुसार मित्रांनो या ठिकाणी तुमची परीक्षा होतील आणि परीक्षा केंद्र मित्रांनो ठरवून त्यांनी दिलेलेत ऑलरेडी. कोकणमध्ये 4च असतील, पुण्यामध्ये पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर असेल, नाशिकमध्ये जसं की मित्रांनो पहा नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे. त्यानंतर असे जवळपास मित्रांनो 22 केंद्रांवरतीच फक्त परीक्षा तुमची या ठिकाणी घेतली जाणार आहे. तर याबद्दल जशी अजून अपडेट येत राहतील हॉल तिकीटबद्दल तशी तुम्हाला माहिती दिली जाईल. त्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. धन्यवाद. मित्रांनो, सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला सामान्य ज्ञान या विषयासाठी पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो TCS IBPS पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान वन-लायनर स्वरूपामध्ये पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे TCS IBPSने मित्रांनो घेतलेल्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षेमधील या विषयाचे घटकनिहाय वर्गीकरण तुम्हाला पाहायला भेटेल. जसं की राज्यघटना, इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, पर्यावरण, GK असेल, संगणक असेल याचे प्रश्न तुम्हाला पाहायला भेटतील घटकनिहाय. त्याचबरोबर याच्यामध्ये आत्तापर्यंत झालेल्या 21 प्रकारच्या मित्रांनो TCS IBPSकडनं घेण्यात आलेल्या परीक्षेमधील जवळपास 400+ प्रश्नपत्रिकांमधून GSच्या प्रश्नाचा या पुस्तकामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं मित्रांनो सध्या तुमच्या सरळ सेवाचे जे पदभरती होत आहेत ज्यामध्ये कारागृह विभाग पदभरती असेल, पुरवठा विभागाची पदभरती असेल किंवा मित्रांनो इतर
महानगरपालिकेची सरळ सेवेची भरती असेल, GMC पदभरती असेल किंवा इतर झेडपीची पदभरती असेल, अशा सर्व विभागामधील पदांसाठी तुम्ही जर ॲप्लाय केलेला असेल तर सामान्य ज्ञान हा विषय तुम्हाला कॉमन मित्रांनो सब्जेक्ट असतो. त्या GSच्या विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त TCS IBPS पॅटर्ननुसार हे पुस्तक आहे. द्वितीय आवृत्तीचं मित्रांनो विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं. तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील मित्रांनो तुम्हाला हे भेटून जाईल.